हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता फ्रेश वगैरे होऊन मी एअरपोर्टला निघालो आहे कामाला. भरपूर दिवस झालं ब्लॉग काढावं म्हणतोय, पण मोबाईल यूज करता येत नसल्यामुळे ब्लॉग नाही काढला. पण आज काहीतरी करून ब्लॉग काढतो. ओके. आणि हा माझा मार्ग म्हणजे लोहगाव एअरपोर्टचा हा रस्ता आहे. इथं रोज आहे ना, रोज एवढं ट्रॉफिक असतं ना, भरपूर ट्रॉफिक असतं. आता हे ट्रॉफिक कशामुळे होतं? जे लोक सकाळी 9 ते 10च्या ड्युटीला जातात ना, त्या लोकांमुळे हे ट्रॅफिक होतं. आणि हे जे साईडला आहे ना, इथे एअरफोर्सचं ऑफिस वगैरे आहे, पलीकडचं एअरपोर्ट वगैरे आहे. म्हणजे रूमपासून कमीत कमी 1-2 किलोमीटर आहे एअरपोर्ट माझं. भरपूर दिवस झालं ब्लॉग काढायचं म्हणतोय, पण टाईम नसल्यामुळे ब्लॉग नाही काढला. पण आज ठरवलं की बाबा काही पण करून आपण ब्लॉग काढायचा. आणि हा मित्र माझा गाडी चालवतो ना, तो झोपला होता. मी त्याला उठवलं, चल बाबा म्हणलं, भरपूर उशीर झाला आहे मला आणि मला टायमावर जावं लागतं, कारण माझी ड्युटी जी आहे ती कामाची ती आहे 10 ते 6. हे बघा ट्रॅफिक वगैरे बघा. आणि आता हा म्हणजे एरोमॉल, आमच्या एअरपोर्टच्या समोर हा एरोमॉल आहे. इथं भरपूर काही गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील, भरपूर काही. जर कोणाला पुण्यात फिरायला जायचं असेल तर एरोमॉलला 100% भेट द्या. आणि हा मी आता एंट्री मारली आहे एअरपोर्टमध्ये. म्हणजे हा एअरपोर्टचा बाहेरचा एरिया की जिथं पॅसेंजर वगैरे येतात, त्यांची गाडी वगैरे घेऊन येतात व तिथून परत ते नंतर पुढे तिकीट वगैरे दाखवून आतमध्ये एंट्री वगैरे करतात. आणि आपले हे तिकीट ऑफिस आहेत, म्हणजे जिथं आपण तिकीट काढू शकतो. जिथं बाबा आकाश एअर असेल किंवा स्पाइस जेट किंवा एअर इंडिया, सगळ्या गोष्टी. हा बाहेरचा एरिया. आणि हे आता कॅन्टीन आहे. ह्या कॅन्टीनचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं फक्त जे लोक एअरपोर्टला काम करतात, स्टाफ लोकांना वडापाव 20 रुपयाला आणि चहा 10 रुपयाला. पण बाहेरचे जे लोक आहेत त्या लोकांना चहा आय थिंक 50 रुपयाला चहा आणि वडापाव आहे 60 रुपयाला. मी फक्त आता चहा घेतोय. आणि हे बघा, मी पेमेंट करून चहाची स्लिप घेतली 10 रुपयाची. आणि ते काका मध्ये होते, मग त्यांना सांगितलं लवकर या, मला उशीर होतोय. मग ते आले. मग चहा वगैरे घेऊन मग नंतर पुढे पास वगैरे घ्यावा लागतो ना, मग ती पास वगैरे घेतल्याशिवाय मध्ये एंट्री मारता येत नाही. आणि हे बघा, हे आमचे सर आहेत की ह्यांच्याकडून आम्हाला पास घ्यावा लागतो. पास म्हणजे मध्ये एंट्री मारण्यासाठी. आणि हा माझा पास आहे. मग ते सर आता एंट्री वगैरे मारतात पास घेऊन. आणि हा बघा बाहेरचा एरिया. आणि इथंच सगळे लोक पास वगैरे घेण्यासाठी जमा होतात. आता मस्त मित्रांनो, पास वगैरे घेऊन झाला आहे. आता बघा हा पास, बघा माझा पास वगैरे घेऊन झाला आहे. तर भरपूर दिवस झालं ब्लॉग करायचं म्हणतो आहे. आज टाईम भेटला आहे. ओके. आणि केस वगैरे आहेत ना, मी जेल लावून सेट केलेले आहेत. आणि एअरपोर्टला कसं माहिती आहे का, दाढी वगैरे चलत नाही आहे, म्हणजे पूर्ण शेविंग लागते, असा विषय. मी आता इथं बसलो आहे कारण माझे मित्र यायचेत. मग मित्रांची वगैरे वाट बघत बसलो आहे. येतीलच ते आता माझे मित्र. आणि हा बघा, पास वगैरे दाखवून मी आहे ना मध्ये एंट्री मारली आहे. आणि हा माझा मित्र ओंकार ढोबळे, हा प्रॉपर पुण्यातला आहे. आणि हा मधला एरिया, पूर्ण एरिया हा एअरपोर्टमधला एरिया. म्हणजे हे बघा मित्र कामासाठी आलेले माझे. आणि इकडं बघा तिकीट चेक वगैरे इथं होतं, सगळी चेकिंग. तिथून परत डायरेक्ट एअरलाईनला, म्हणजे जिथं विमान लँड होतं ना तिथं, असा विषय आहे हा. आणि हा पूर्ण AC एरिया. AC म्हणजे एवढं थंड लागतं ना, भरपूर 12 महिने ते AC चालू असते. आणि हा बघा, आमची आता दुपारची सुट्टी झाली, आम्ही लंच टाईम झाला आहे. आता आम्ही दोघं मिळून जेवायला जातो आहे. ओके. झालं जेवण वगैरे करून आल्यानंतर थोडा रेस्ट घ्यावी म्हणलं. आणि आता कामावर 2 वाजता जावं लागतं. आणि हा बघा मित्र, अरे हॅलो म्हण ना. ओके 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 भावा. बसलो आहे मस्तपैकी. जेवण वगैरे झालं. आता जेवण वगैरे झाल्यानंतर आता मध्ये जायचं, मध्ये झाल्यानंतर तिथे एंट्री मारायची आणि परत नंतर कामावर जायचं. हे बघा, बसल्या बसल्या काय काम नव्हतं म्हणून उगाच असं इकडचे तिकडचे व्हिडिओ काढले. असं आहे. तिथं हवाई सुंदरी वगैरे भारी आहेत. आणि हा बघा ग्लास, मज्जा आहे राव, एक म्हणजे एकदम मज्जा भारी. आणि झालं आता, मी आता हे घरी चाललो आहे रूमवरती. आपलं झालं सगळं, म्हणजे काम वगैरे सुटलं ना, मग आता रूमवरती वगैरे चाललो आहे. आणि सध्या गाडी मित्राकडे आहे, मित्राचा फोन लागत नाही आहे, त्यामुळं मला पायी जावं लागलं, समजलं. हे ट्रॅफिक बघा. आणि हे आता इथं बघा, हे पुढे एक 4-5 पोरं आहेत की तिथं पेरू वगैरे खायलेत, हे ते ह्या त्या गोष्टी. ओके, धन्यवाद.